खांडबाऱ्यात ताडीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, फूड लायसन्स नसल्याचा दावा, संशयित ताडी नष्ट, स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्न. खांडबारा येथे अन्न व औषध प्रशासनाने ताडी विक्री करणाऱ्या एका ठिकाणी कारवाई करत मोठ्या प्रमाणात ताडी नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित विक्रेत्याकडे आवश्यक फूड लायसन्स नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून तपासादरम्यान संशयित अथवा निकृष्ट दर्जाची ताडी आढळल्याने ती नष्ट करण्यात आल्याचेही अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईनंतर परिसरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले असून अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने व्हाव्यात अशी मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की खांडबारा परिसरात बेकायदेशीर ताडी विक्रीबाबत अनेक दिवसांपासून तक्रारी होत होत्या. अशा परिस्थितीत अन्न व औषध प्रशासनाला कारवाई करावी लागते, पण स्थानिक पातळीवर संबंधित यंत्रणांनी याकडे आधीच लक्ष का दिले नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नागरिकांच्या मते जर परवान्याविना अन्नपदार्थांची विक्री सुरू होती तर ती इतक्या काळ सुरूच कशी राहिली? नियमित तपासणी झाली होती का? संबंधित विभागांनी वेळेवर कारवाई का केली नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. ताडीच्या नावाखाली निकृष्ट किंवा भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असेल तर तो सार्वजनिक आरोग्याचा गंभीर विषय आहे. अशा प्रकारामुळे अनेक कुटुंबांवर सामाजिक आणि आर्थिक परिणाम होत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे अशा विक्रीवर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. आता या कारवाईनंतर प्रशासन पुढे कोणती पावले उचलते? परवान्याविना व्यवसाय करणाऱ्यांवर आणखी कारवाया होतात का? तसेच स्थानिक पोलीस आणि संबंधित विभाग याबाबत काय भूमिका स्पष्ट करतात? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.